देवाचं नाव चक्रधर हे आपल्या श्रीप्रभुबाबांनी ठेवलं. अशा प्रकारे स्वामींची प्रसन्नता जोडून 12 वर्षे स्वामी सालबर्टीच्या डोंगरात राहिले. तिथून मोन्या अवस्था धरली, भांडारेकरला भेट दिली आणि भाग्यवान जीवासाठी किष्किंधा पर्वत, आंध्र, तेलंगू, हेडाऊ अशा ठिकाणी स्वामी राहेरला आले. राहेरला येऊन एकांत अवस्थेमध्ये 12 वर्ष स्वामी सालबर्टीत राहिले, पण मोन्या अवस्थेत राहिले. कधीही बोलले नाही, फक्त बोलले त्या सशाच्या निमित्तानं बोलले. अंगा इथं शरणालय काही मरण असेल ते वाक्य तेव्हा निघालं. पहिली ब्रह्मवाणी ती निघाली. स्वामी राहेरला आले. तिथं वामनपेंदी ब्राह्मणाची स्त्री जिवंत केली. एकांतात असताना स्वामी ईश्वी अंजनी लोणार मेकर स्वामींची सुंदर राजवैभवी मूर्त होती. स्वामी एकांत होते, बोलत नव्हते. एकांतात देव फिरत असताना जीवासाठी देवानी रानो वनी पायी फिरले, झाडी झुडपातून फिरले. केसाचा गुच्छ कधी हाताने काढला नाही. जो वाऱ्याच्या झोपाने निघाल तेव्हा स्वामी पुढे चढायचे. असं करत करत स्वामी लोणार खंडीहून त्या ठिकाणी इसवी अंजनी आलेगाव पातूर या क्रमाने स्वामी मेकरला आले. मेकरून शाराला आले. शारून फार रम्य स्थळ असणारा हा पृथ्वी त्रेतायुगापासूनचा हा तलाव. पृथ्वी तेलापासून असलेला हा तलाव म्हणजे इथं बाहेरचं पाणी येणार नाही. हे कुठून आता कार्तिक त्र्यंबक कुठून येतो त्याचा अंत आणखी शास्त्रज्ञाला विज्ञानाला सुद्धा लागलेला नाही. तर स्वामी ह्या ठिकाणी 1 मास राहिले, 1 महिना राहिले. स्वामी ह्या तळ्याच्या परिसरामध्ये हे देवीचं मंदिर आहे. इथं देवीच्या समोर स्वामी बसायचे. भक्तीजन पाहत रसोबत होते. तर स्वामी देवीच्या या मंदिरापुढे बसल्यानंतर हा देवगिरीचा यादव राजा या ठिकाणी दर्शनाला आला. आल्यानंतर स्वामींची मूर्त पाहून स्वामी तो मोहित झाला. असा तो देवगिरीचा यादव राजा स्वामीला पाहून घाली गा अंग उघडे, पिटू दे माझ्या डोळी याचे पारणे, असा स्वामीला त्या ठिकाणी म्हणजे महापूजा केली, रत्नपूजा अर्पित केली. कितीतरी सुवर्णाच्या मुद्राचं गठुड स्वामींच्या चरणावर ठेवून तरी सुद्धा स्वामी त्याला बोलले नाही. स्वामी आणि स्वामींच्या चरणावर त्यांनी राजमुद्रा तिथे ठेवली. त्या देवीच्या पुढे मंदिर आहे, देवी आहे, तिच्या पुढे स्वामी बसले असताना देवगिरीच्या यादवराजांनी ते सुवर्णाचं गठुड स्वामींच्या पुढे ठेवून नमस्कार केला. धन्य हा प्रभू, धन्य हा देव, धन्य हा ईश्वर. प्रसन्न होऊन स्वामींनी मौन अवस्थेमध्ये त्याला आशीर्वाद दिला. राजा निघून गेला. ते गठुडं तिथंच होतं. ज्यावेळेस राजा निघाला, पाईक सेवक निघाले, सगळेजण स्वामींनी त्या गठुड्याकडे सुद्धा पाहिले ना. अशा प्रकारे सगळे जात असताना त्याच्यातून कोणतरी एखादे विघ्नसंतोषी असतात. तो सेवक काय म्हणतो, हे महाराज, हे सुवर्णाची मुद्रा घ्या घ्या, उचला, झाकून टाका म्हणतो. तर स्वामींनी त्याला एकच सांगितलं, हे मातीचा ढीक आणि हा सोन्याचा ढीक आम्हा समान आहे. अशा पद्धतीने ते सुवर्णमुद्रा स्वामींनी उचलून एका संन्याशाला देऊन टाकली. अशा प्रकारचे त्यांनी मग तो घाट बांधला, काही बांधला. तर स्वामींना सोन्याची, द्रव्याची, धनाची त्यांना कशाचीच आशा नव्हती. तर अशा प्रकारचं हे देवीच्या समोरचं महास्थान आणि ह्या महादेवाच्या चौकी आश्रमस्थान जुना प्राचीन महादेव मंदिर आहे. इथे खाली उतरून गेल्यानंतर त्या ठिकाणी तो चौक आहे, तो पूर्ण नमस्कार. स्वामींनी त्या ठिकाणी परावराचं ज्ञान दिलं. सृष्टीमध्ये अशा प्रकारचा एक परमेश्वर आहे, तो श्री चक्रधर, सकळ जीवाते रक्षिता होय धरिता होय. त्या ठिकाणी स्वामींनी ज्ञान दिलं, अस्थि परिवाखांनी विज्ञान शक्ती निरोपिली आणि सकळ जीवाचे विघ्न निवारण करणारे हे प्रभू या खंडीमध्ये आजही त्या ठिकाणी प्रभू बसलेले आहेत. साक्षात तेथे आज सुद्धा स्वामी आहेत. स्वामी सांगतात अशा प्रकारचं जीवोद्धरणाचं कार्य स्वामींनी केलं. सर्वज्ञ श्री